मी फोन करून सांगते चंदूला. पट्या काय आज अगदी नटून सजून आलात. मिस अनामिका आत गेल्या का? जाऊ दे ना, मी येऊ तुझ्या बरोबर. मला तेवढाच टाइमपास रे. तुम्हाला स्कूटरवर बसता येईल? हा, त्याच्यात काय. चल एक मिनिट. हा चंद्या बोल. चौऱ्या रे चौरंग घेऊन ये ना यार. मी प्रचंड संकटात आहे यार. अरे तू हळू का बोलतोयस? अच्छा अच्छा, पूजा सुरू झाली वाटतं. अरे पूजा देवाची नाही माझी सुरू झाली आहे. तू एक चौरंग आणून दे ना यार पटकन. बघतो. काकू ऐका ना, आपल्याकडे चौरंग असेल ना? आहे बहुतेक. मला मिळेल, जरा अर्जंटली हवा आहे. हो, पण तो अडगळीच्या खोलीत बघायला लागेल रे. तू स्टूलावर चढशील? हो. हा, मग चल बघूया. चल. हा ये. चल रे, इथेच असेल कुठेतरी. अडगळीची ते खोली कुठे असेल तिथे बघतोस का वरती जर चढून? हो हो, याच्यावर चढायला लागेल तुला. सावकाश हा. बघ यात फक्त भांडी लागतात हाताला. मागे वगैरे नाही ना असं कुठे अडक? नाही, मागे काहीच नाहीये. मग कुठे असेल बरं? काय चाललंय तुमचं दोघांचं? सिक्रेट. अहो काय काय बोलताय? सिक्रेट कुठे? आपण फक्त चौरंग शोधतोय. अरे कळत कसं नाही रे तुला? जरा जे करूया ना तिला. जे म्हणजे जेलस. झळबूया ना जरा तिला. काय आउटडेटेड आहात रे तुम्ही दोघं जण. ती काय तू तरी काय. आज काय त्या चंद्याची अॅनिव्हर्सरी आहे का? हो. तुझी कधी असते? काय काय खुडबुड चालली आहे तुमची दोघांची? आली बघ जेवून आपलं सिक्रेट ऐकायला. आले का ते? जे म्हणजे जेलस नाही. आणि अहो सिक्रेट वगैरे काही नाहीये. आम्ही फक्त चौरंग शोधतोय. आता कपाटात आहे. थँक्यू. त्यांचं काही बिनसलंय का? राधाचा तो बॉयफ्रेंड आहे ना, तो ना त्याच्या आई वडिलांना घेऊन येतो इथे. जातो हिचं डोकं फिरवून. म्हणजे चंदूच्या घरी आज पूजा वगैरे आहे, तर ते आले असते तर बरं झालं असतं. बरं वाटलं असतं त्याला. मला नाही वाटत येईल. बघा ना एकदा तुम्ही सांगून. मी माझा ऐकत असते तेव्हा लग्न नसतं झालं तिचं. हा तू सांगून बघ. मी या. पप्पा पाय हलवू नका. सांगू का मम्मीला नाव? एक कप ना माझी आई. पप्पा बोलू नका. सांगू का मम्मीला नाव? अरे मूर्खा, तुझा बाप आहे ना मी. मग सांगा माझं नाव काय? ऐक ना मला ना शूला जायचंय. पण तुझ्या मम्मीला सांगू नका प्लीज. 500 रुपये द्या. 500 रुपये? अरे 500 रुपये जर माझ्याकडे असते तर दिले नसते ना तुम्हाला यार. काय चाललंय काय तुझं? चल मी गाडीने सोडते तुला. चल. तुम्ही? मग त्याला काय झालं? ये चल सोडते.
ये हा. गुड ये. परमनंट लायसन्स आहे का? स्कूटरचा आहे की चालतंय की. अहो नाही चालत, स्कूटरचं माझ्याकडे पण आहे. गाडी शिकतीये ती, लर्निंग लायसन्स आहे. बापरे, अरे 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 देवा. पट्या, तू किती भोळा आहेस तुला माहितीये का? अहो नाही. सगळं सांग. येतेय मी. जाणार आहेस नक्की? हो बाजूला. प्रेम नाही तर नाही, मैत्री तरी टिकवा रे बाबांनो. बापरे, आहेत का सुसुवाट? हळू रे, हळू. राक्षस आहेत मला सगळे. आणि आमच्याकडे आली ती चिटकीन. चेटकीन? मला चेटकीन बोलला? मला चेटकीन बोलला तू? इकडे मी चेटकीन दिसते? लहान पोर आहेत वल्ली. म्हणून काय झालं? अरे वा आला. आणि नेहमीप्रमाणे सौरभ भाऊजी आप्पांचा स्वयंपाक करण्यासाठी मागे राहिले असतील नाही? आप्पा जर घरी असते तर ते आले नसते का? अरे हो बरोबर आहे. जेवण देतोय म्हटल्यावर आप्पा येणारच नाही का? भाऊजी येतील. हा, काळजी करू नका, भाऊजी येतील. नाही, मी म्हंटल लोक येत आहेत आणि नवरा बायको स्वतःच्याच घरचं कार्य असल्यासारखं नट्टापट्टा करून आलेत, मग इथे घरची मंडळी नको का यायला म्हणून म्हंटल. येतील येतील, घरची मंडळी सुद्धा येतील. ठीक आहे, या तुम्ही. सरबत पाठवते थंड, पिया. बसा 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 बसा. काय डेकोरेशन छान केलंय ना? माझ्या माहेरी येऊन उत्तम असतं, कळलं? बस. ती बा माझ्यासारखीच पर्स आहे ना? हो ग, सेम टू सेम आहे. सेम टू सेम काय? म्हणून सांगते मी, मला मॉलमध्ये नेत जा जरा. तुळशीबागेत नाही अशी पर्स आणल्यावर सगळ्यांकडे त्याच दिसतील. सेम टू सेम त्या लोकांकडे. एक मिनिट, ती माझीच पर्स आहे? माझी पर्स दे इकडे. अरे चोऱ्या मारा लांड्या लबाड्या सोडून काय येतं का तुम्हा पोरांना? हा, जसे आई बाप तशी पोरं. उद्योग धंदे नाही. भाऊजींचे चमचे सगळे दे, बस दे. सोड, मस्ती करू नका. सोड, बॅग तुटेल माझी. एकमेव बॅग आहे. सोड सोड. तू काय असतोस? पकड. तुला ना मी कुठे झालात? कुठे झाला? एक जिकडे जाते तिकडे तडमडते. हाय, मी अनामिका दीक्षित, मैत्रीण सौरभची. माहितीये माहिती. इतकी वय वाढलीत तुमची तरी एकेरी नावाने हाक मारता बेधडकपणे. मैत्रीत आहो जाऊ कसं करायचं? बरोबरच आहे. मला आठवते तुम्ही दुकानात काय बोलला होतात. यशी तुमच्यासारखी माणसं, त्याच्यामुळेच पुणेरी लोक एकदम बदनाम आहेत आणि आम्ही तर बाई पुढारले आहोत. बरोबर ना? नाही, बरोबरच आहे. तुम्ही पुढारलेली माणसं आहातच.
मित्राला घरी सोडायला येता, गाडीतून घ्यायला येता, घरातल्या गोष्टींमध्ये लुडबुड करता, नाक खुपसता, घरी कोणी नाहीये ना हे बघून चुपचाप घरी भेटायला येता. अगदी पुढारलेली माणसं, हो ना? नाही नाही हो, असं नाहीये काही. मला जर माहित असतं की सौरभच्या घरी हे सगळं चालत नाही तर नसते आले मी. पण खरंच सांगते, आमची निखळ मैत्री आहे. हो हो हो, अगदी निखळ आहे तुमची मैत्री. पण तुम्हाला माहितीये ना, हे मनातलं काही बोलून दाखवत नाही, माहितीये ना? हो माहितीये. पण मुळात मैत्रीत भेटणं, बोलणं, गप्पा मारणं यात काही वावगं आहे असं मला वाटत नाही. पुढारलेले संस्कार, हो ना? चालायचंच. मला माहिती आहे आपण याआधी जेव्हा जेव्हा भेटलोय तेव्हा तेव्हा आपल्यात वादच झालेत. पण आता यापुढे आपण छान बोलू शकतो ना. पण मला छान नाही बोलायचंय तुमच्याशी. का? कारण तुम्ही तुमच्या मित्राच्या आयुष्यात घुसखोरी करता, लुडबुड करता, आणि ते मी अजिबात खपवून घेणार नाहीये. कळलं? नाही हो, असं खरंच नाहीये. तुम्हाला सांगू, सौरभच्या तोंडी सारखं मंडळी 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 असं असतं. आणि मला वाटलंच होतं आज इथं आपली भेट होईल म्हणून. हे बघा ना, मी गिफ्ट पण आणलंय तुमच्यासाठी. गिफ्ट? ठीक आहे, आता तुम्ही माझ्यासाठी गिफ्ट आणलंय तर मी घेते. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, त्यांच्यापासून लांब राहायचं, नाहीतर गाठ पुष्पवल्लीशी आहे. कळलंय का? ओ चला, इकडे का थांबला? पूजा सुरू होती. पण या मंडळी दिसली मला. चंदूच्या घरचं कार्य म्हणजे आमच्याच घरचं कार्य. सगळे चालेत. या. अरे तुम्ही आलात, वा 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 वा. काय म्हणताय सगळे? बच्चे कंपनी चॉकलेट आणलं, गिफ्ट आणलंय, गाडी आणले. तुला उचलू? एक मिनिट पकड. चला बाकीच्यानी ए दे दे दे, तू नको जरूर. चल आगगाडी करूया. चल चल चल, पकड 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 पकड. गुरुजी नमस्कार. वा, चला चला, उतरा उतरा उतरा. अरे वेलकम वेलकम. चंद्या, छान वाटलं. ऐक ना चंद्या, असा फॅमिली मॅन सौरभ पहिल्यांदाच बघतीये मी. मी सुद्धा इतकी नटलेली जलवा पहिल्यांदाच बघतोय. किती सुंदर नातं आहे ना त्या दोघांचं. प्रतीक, प्रतीक. खरंच खूप सुंदर नातं आहे या दोघांचं. जा जरा तुझ्या पप्पांना बोलव जा. कानात ओरडून सांगू? हो, ओरड, मोठ्याने ओरड. हा मुलगा कोण आहे? गोंडस मुलगा आहे. या गोंडस मुलाचं नाव काय आहे? माझं नाव प्रतीक चंद्रकांत चिमणे. अय्या चंद्या, पप्पा, तुझा मुलगा आहे हा? हो. अरे ही मुलं? देवाघरची फुलं. अरे पण ही सगळी तुझी मुलं आहेत? बरं, नावं काय आहेत यांची? यातला एक प्रतीक आहे, एक कल्पना आहे आणि एक योगायोग आहे. अरे चंद्या, नीट ओळख करून दे की. नमस्कार. परेड.
सांगा नावं सांगा सगळ्यांची. बघा कशी ओळीत उभी राहिली आहेत मुलं. हा प्रतीक, हा समाधान, हा उज्ज्वल, उमेश, उमाकांत, काय उद्धव, उद्धार. उद्धारच करायचा आहे आता नाही का मला. उद्धारच करायचा. झाला तेवढा पुरे नाहीये का उद्धार? चंदू चिमणे, चौरंगावर पूजा मांडून झाली आहे, येत आहे ना? सरका. मिस अनामिका, बोला. मला कळलंय काय? तुम्ही मला आहो जाओ करताय. अगो बाई, कळलं का? मित्र आहे ना मी तुमचा, तुम्ही मला आहो जाओ का करताय? पण तुम्ही मला सुरुवातीपासून आवजाव करताय. मी मैत्रीण नाहीये का तुमची? नाही तसं नाही, मी आधीपासूनच करतोय ना, तुम्ही नव्याने सुरू केलंय. कारण मला नव्यानेच कळलंय की आपण दोघं कॉलेज सारखे पोरकट नाही आहोत. मोठे झालोय आपण. मैत्रीला वय नसतं. मित्र कितीही वर्षांनी भेटला तरी नातं जिथे थांबलं तिथूनच रिझ्यूम होतं असं वाटायचं मला. पण ते चूक आहे. हो ना? हो चूक आहे. म्हणजे अहो चूक आहे म्हणजे मैत्रीचं नातं आहे ना, ते थांबतच नाही. आणि नातं थांबलंच नाही तर ते रिझ्यूम कसं होणार? मैत्री अविरत सुरूच राहते ना. ऐका ना, मला आहो जाऊ नका करू प्लीज. मला ए म्हणा, मित्र आहे ना मी तुमचा, आणि विश्वास ठेवा माझ्यावर. मी आयुष्यभर तुमच्या सोबतीला उभा असेन. इतकं छान छान बोलता येतं तर एरवी गप्प का बसतोस रे पट्या? मैत्री आहे ना, मैत्रीमध्ये मनातलं थोडं समजून घेतलं समोरच्याने तर काय हरकत आहे. चंदू चिमणे, प्रसाद घेऊन या. हे सौर्या, हा बोल. प्रसाद प्रसाद. इति श्री स्कंद पुराणे रेवाखंडे श्री सत्यनारायण कथायाम पंचमोऽध्याय संपन्न. या इथे आपल्या श्री सत्यनारायण कथेचा 5वा अध्याय संपला. सगळ्यांनी आरतीसाठी उभे राहा. सुखकर्ता वार्ता विघ्नाची पूर्वी प्रेम कृपा जयाची. सगळ्यांना आरती दाखवा. हो. आता जे कोणी सवाष्ण मेवणे पाहुणे बोलवले असतील त्यांना जोडप्याने आशीर्वाद घ्यायला बोलवा. हा हो. वल्ली वहिनी या. भाऊजी या. काय आशीर्वाद देऊ? आजकाल एक एक मूल हवं असतं सगळ्यांना. हा तेव्हा पुत्र पुत्री सौभाग्यवती भव असं म्हणू की या चिमण्यांसारखं षष्ठ पुत्री भव असं म्हणू? ते दोघं कोण आहे? माफ करा, मी ओळख करून दिलीच नाही. तो माझा धाकटा भाऊ आहे सचिन, आणि ती त्याची बायको आहे पुष्पवल्ली. मग मंडळी कोण आहे? हीच सचिन, वल्ली. वल्लीचे बाबा पण आमच्याच घरी राहतात, आप्पा. माई मावशी
हीच माझी मंडळी आहे. वल्ली बहिणी आहे तुझी? हो, असं का विचारताय? पट्या, तू सिंगल आहेस? लग्न नाही झालं तुझं? नाही. सौर्या, अरे इकडे प्रसाद. आलो.